आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चाबूक मोर्चा काढलेला आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करा, बँकेवर प्रशासक नेमा या मागणीसाठी हा चाबूक मोर्चा काढण्यात आला। जिल्हा बँकेतील गैरकारभार करणाऱ्यांना जयंत पाटील हे पाठीशी घालतायत, त्यामुळे बँकेत झालेल्या गैरकारभाराचा जयंत पाटील भोरके आहेत असा देखील आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला होता। तसंच बँकेकडून आता 400 पदांची नोकर भरती करण्याचा प्लॅन आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संचालकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। गेली अनेक वर्ष सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। जे काही टगे संचालक म्हणून तिथं निवडून जात आहेत ते शेकडो कोटी रुपयाचं कर्ज काढतायत, विनातारण कागदपत्र न देता काढतायत। आणि म्हणून आमची बँकेकडे मागणी आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज काढली, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्ज दिली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, संचालक मंडळावरती गुन्हे दाखल झाला पाहिजेत, ज्यांनी कर्ज काढली बुडवली त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे आणि या जिल्हा बँकेवरती प्रशासक मंडळ लवकरात लवकर सरकारनं स्थापन केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।